विद्यार्थी मित्र नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024-25 संदर्भातला. हो मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांनी पेट एक्झाम दिली होती आणि त्यांचा निकाल जो आहे तो 1 ऑक्टोबर 2025 रोजी डिक्लेअर झालेला आहे. थोडक्यात आपण डेट्स ज्या होत्या इम्पॉर्टंट डेट्स त्या हायलाईट करूयात आणि पुढे 1 बाय 1 जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आपण डिस्कशन करूयात. तर बघा, 1 एप्रिल 2025 ते 23 एप्रिल 2025च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत किंवा ॲप्लिकेशन जे आहेत ते विद्यापीठाने मागवले होते. त्याच्यानंतर 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाने पेट परीक्षेचं आयोजन केलं होतं. ह्या पेट परीक्षेचा निकाल जो आहे हा 1 ऑक्टोबर 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, रिझल्ट जो लागला हा रिझल्ट 2 पार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे. एक PDF जी आहे ती विद्यापीठाच्या वेबसाईटला त्यांनी पब्लिश केली, ज्याच्यामध्ये 2 पार्ट त्यांनी केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये किंवा पार्ट A मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे सीट नंबर डिक्लेअर्ड सक्सेसफुली आणि पार्ट B जो आहे हा आहे सीट नंबर विथ हेल्ड. तर मित्रांनो, ह्या दोघांचाही अर्थ काय आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर तुमचे पासिंग किती मार्क्स तुम्हाला आवश्यक होती ते आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. रिझल्ट कसा बघायचा आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यानंतर आपला रिझल्ट पास आहे का फेल आहे तेही बघण्याचा प्रयत्न करूयात. तुमचं जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे किंवा रिझल्ट जो मिळणार आहे तो किती वर्षांसाठी व्हॅलिड आहे तेही बघण्याचा प्रयत्न करूया. आणि जर काही विद्यार्थ्यांना ग्रीव्हन्स असेल, काही प्रश्न असेल निकालाच्या संदर्भात, तर त्या निकाला संदर्भात प्रश्नांसंदर्भात देखील आपण डिस्कशन जे आहे ते आपण करणार आहोत. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांचे सीट नंबर पार्ट A मध्ये आहे हे क्लिअरली क्वालिफाय आहेत. सेकंड पार्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहेत तर हे विद्यार्थी सुद्धा क्लिअरली क्वालिफायच आहेत. मात्र या विद्यार्थ्यांचे निकाल जे आहेत हे होल्ड केलेले आहेत. होल्ड का केलेले आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेले आहे की ह्या विद्यार्थ्यांचे PGचे मार्कशीट जे आहेत ते विद्यापीठाला मिळालेले नाही. तर का मिळाले नाही तर ह्या विद्यार्थ्यांनी ॲपियरमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते. ओके, मग ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी निकाल कसा बघायचा हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही ज्या प्रोसेस फॉलो करणार आहात त्याच्यामधून तुमचा निकाल तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळणार आहे. ओके, आता मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थ्यांपुढे प्रश्न आहे की आपण युजरनेम पासवर्ड कोणता वापरायचा आहे. तुमच्या ॲडमिट कार्डवर जो युजरनेम दिलेला आहे तो वापरायचा की परीक्षा फॉर्म भरताना किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जो युजरनेम वापरला होता तो वापरायचा आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये क्लिअर तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता त्यावेळेस जो तुम्ही युजरनेम पासवर्ड तयार केला होता तो तुम्हाला वापरायचा आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरायला जातो. सायबर कॅफेवाले जो काही ॲप्लिकेशन ID किंवा पासवर्ड तयार करून देतात हा विद्यार्थ्यांकडे लिहून दिलेला असतो, परंतु काही कारणामुळे तो विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही किंवा जिथं लिहून दिलेला आहे तो कागद आपल्याकडून गहाळ होतो. मग अशामुळे आपल्याला युजरनेम पासवर्ड आठवत नाही. तर मित्रांनो, याचं एक सोल्युशन असं आहे की तुम्हाला Gmailमध्ये जायचं आहे किंवा ईमेल IDवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे SGBAU. म्हणजे काय होणार आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलं होतं तर त्यावेळेस तुम्हाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ईमेल आला होता आणि त्या ईमेलमध्ये युजरनेम पासवर्ड त्यांनी तुम्हाला पाठवलेला आहे. तर तिथं तुम्ही सर्च करा आणि तो तो युजरनेम पासवर्ड तुम्हाला वापरायचा आहे आणि तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. ओके, बाकी ज्या विद्यार्थ्यांचे पार्ट 1 मध्ये किंवा पार्ट A मध्ये सीट नंबर आहेत त्यांनी डायरेक्टली लॉग इन करायचं आहे. लॉग इन करत असताना वेबसाईटसुद्धा तुम्हाला सांगतो SGBAU फॉर्म सबमिट ही वेबसाईट जी आहे याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्या वेबसाईटला जाऊन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, आता बघा, काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना 53-54 असे मार्क्स आहेत परंतु रिझल्ट फेल आला आहे. पण मग रिझल्ट फेल का आलेला आहे ते याच्यामध्ये एक क्रायटेरिया हा विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलेला नाही. जी PDF जे सर्क्युलर विद्यापीठाने तुम्हाला दिलं होतं त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की हा 50-50% जे आहे तो क्रायटेरिया असणार आहे पासिंगचा.
मग पार्ट 1 मध्ये म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्हाला 50% मार्क्स मिळणं गरजेचं आहे आणि पार्ट 2 मध्ये किंवा पार्ट बी मध्ये सुद्धा तुम्हाला 50% मार्क्स मिळणं आवश्यक आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर। आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला पार्ट 1 मध्ये 23 मार्क्स आणि पार्ट 2 मध्ये 22 मार्क्स असे मिळून 25 मार्क्स होतील किंवा पार्ट 1 मध्ये 22 मार्क्स आणि पार्ट 2 मध्ये 23 मार्क्स असे मार्क्स असले तरी चालणार आहे। हे झालं रिझर्व कॅटेगरीच्या संदर्भात। आता व्हॅलिडिटी काय असणार आहे याच्यासाठी, तर याच्यासाठी व्हॅलिडिटी अशी असणार आहे की 5 वर्ष म्हणजे नेक्स्ट इयरला सुद्धा तुम्ही समजा ह्या वर्षी तुमचं ॲडमिशन झालं नाही तर नेक्स्ट इयरला तुम्ही पेट एक्झाम्शन थ्रू जाऊ शकतात आणि इंटरव्ह्यू फेस करून तुम्हाला परीक्षा जे इंटरव्ह्यू जे आहे ते देऊ शकतात आणि डायरेक्टली तुमचं ॲडमिशन होऊ शकणार आहे। तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये जायचं आहे। आता विथ हेल्ड ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की विद्यापीठाला जाऊन तुमची PGची मार्कशीट जी आहे ती जमा करायची आहे। कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही ॲपियरमध्ये फॉर्म भरला होता आणि त्याच्यामुळे त्याची प्रिंट विद्यापीठाकडे नाही आहे आणि त्यामुळे तुमचा रिझल्ट जो आहे तो होल्ड करून ठेवलेला आहे। तर एक तर तुम्ही विद्यापीठात ते जाऊन जमा करू शकता। जमा करत असताना ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन भरला त्याचं कन्फर्मेशन पेज किंवा त्याचं ॲप्लिकेशन म्हणणार त्याला, त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड म्हणजे परीक्षा देण्यासाठी जे ॲडमिट कार्ड तुम्हाला आलेलं आहे ते ॲडमिट कार्ड आणि आत्ताचं PGचं मार्कशीट असे 3 डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी हार्ड कॉपी जमा करा PG सेक्शनला। आणि जर तुम्हाला पॉसिबल होत नसेल तर तुम्ही ईमेल त्यांना केला तरी चालणार आहे। तर ह्या पद्धतीने तुम्हाला तो निकाल जो आहे तुम्ही जमा केल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर अपडेट करतील तुमच्या प्रोफाईलमध्ये आणि तो तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये त्यांनी जो क्रायटेरिया एक सांगितलेला होता की समजा विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील किंवा आपल्या मार्क्सच्या संदर्भात ते कन्फ्यूज असतील की आम्हाला तर कमीच मार्क्स मिळाले, आम्ही पास होणार होतो पण निकाल कसा लागला हेच काही कळत नाही, तर अशा विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठी किंवा रिव्हॅल्युएशनसाठी किंवा रिटोटलिंगसाठी कुठेही ऑप्शन विद्यापीठाने दिलेला नाही आहे। मात्र ग्रीव्हन्स हा खूप सिरियस असेल किंवा विद्यार्थी फारच हे असेल तर अशा वेळेस विद्यापीठाने ही प्रोसिजर ठेवलेली आहे ग्रीव्हन्सची, परंतु त्यालासुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की रिझल्ट लागल्यानंतर पुढील 3 दिवसाच्या आतच तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे। जर 3 दिवसाच्या पुढे जाऊन तुम्ही जर ग्रीव्हन्स टाकत असाल तर अशा ग्रीव्हन्सला कुठेही व्हॅल्यू विद्यापीठाने दिलेली नाही। तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर मनातील जे प्रश्न आहे तुमच्या की युजर नेम पासवर्ड कोणता वापरायचा आहे, कमी मार्क्स मिळाले आहेत, त्याच्यानंतर रिझल्ट कसा चेक करायचा आहे, विथ हेल्डवाल्यांनी काय करायचं आहे, मार्क्स आपल्याला जास्त आहे तरी आपला रिझल्ट फेल काय आहे, तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली असतील अशी मी अपेक्षा करतो। आणि याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे की जे मुलं किंवा जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांना पुढची प्रोसेस काय असणार आहे तर ती प्रोसेस आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, टाकलेली आहे। त्या पद्धतीने पुढचं ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती होणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।